नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण बऱ्याच दिवसापासून भेटलो नाही, याचे कारण असे की माझ्या परिवारामध्ये आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला होता, पण आता आम्ही निरोगी आहोत, स्वस्थ आहोत। तर त्यासाठी मी आज मी तुम्हाला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पौष्टिक डाळीचे थालीपीठ। तर बघूयात आपण इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत ते। एक वाटी मुगाची डाळ घेतली मी, अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, त्यात तीन पावशर यात एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मी, अर्धी वाटी तुरीची आणि हरभरा डाळ घेतलेली आहे, त्यात मसूरची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटीला थोडी कमी घ्यायची मसूरची डाळ आणि 2-3 चम्मच तांदूळ घ्यायचे आहेत। हे मी चांगले 3 ते 4 तास भिजू घातलेले आहेत, त्याच्यानंतर काढलेले आहेत। आणि कोथिंबीर घ्यायचं आहे, अद्रक लसूण आणि मिरच्या आणि चिमूटभर हळद, म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार कलरनुसार आणि चवीनुसार मीठ। चला आता आपण मिश्रण दळून घेऊया। मी हे जे 8 ते 10 लसणचे पाकळ्या आणि अर्धा इंच जे अद्रक घेतलं होतं ते त्यात टाकायचे आणि हे 4 मिरच्या त्यात टाकते, मी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी, हे दळून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी हे दळून घेतलंय। हे थोडंसं घट्ट वाटतंय, त्याच्यामुळे थोडंसं आपण पाणी टाकू त्यात। आता यात हळद टाकू, चवीनुसार मीठ टाकू, चवीनुसार मीठ ना। मीठ टाकू, तुला खारट आवडतं? नाही, मला मीठ आवडतं। मीठ म्हणजे काय? गोड। गोड। छान तवा तपलाय, ते थालीपीठ चिपकू नये म्हणून थोडंसं पाणी चिपकवायचं, मला नाही घ्यायचं। अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। साईडला तेल सोडायचं, म्हणजे आपलं थालीपीठ चिपकत नाही। चला तर मग आपलं थालीपीठ झालंय, आपण हे पलटी करून घेऊया। एकदम छान मस्त असं खरपूस हे करून घ्यायचे, परतून घ्यायचे। थोडं तेल सोडायचं, मुलांना थोडं तेल वगैरे असलं पदार्थामध्ये तर खूप आवडतं। हे बघा, अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजूने झाले, हे काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण बाकीचे करून घेऊया। ते थालीपीठ चिपकू नये म्हणून आपण त्यावर असं पाणी शिजवायचं, त्याने काय होतं थालीपीठ चिपकत नाही।
डोसे करत असलो तरी सुद्धा हे अशा पद्धतीने करायचं. मस्त. आता थोडंसं साईडने तेल टाकू. हे बघा अशा प्रकारे आपला हा तिसराही रेडी आहे. छानपैकी मस्त मुलांना छान वाटेल अशा पद्धतीने गरम गरम मस्त टोमॅटो केचप बरोबर किंवा टोमॅटो चटणी त्याच्याबरोबर अशा प्रकारे आपले हे थालीपीठ रेडी झाले आहे. टोमॅटोच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर हे मोठ्यांना किंवा लहानांना तुम्ही हे सर्व करू शकता. तर हे आपले रेडी झाले आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.